पुणे जिल्ह्यातील दौंड येथील स्वामी चिंचोली येथे सासरच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून दीपाली वेताळ या महिलेनं अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या केली आहे। सासरच्या लोकांकडून सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून दीपाली सोमनाथ वेताळ या विवाहितेने रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतलं। यात दीपालीचा मृत्यू झाला असून या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात महादेव रोहिदास कांबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृत्युमुखी पडलेल्या विवाहितेची सासू शारदा पुंडलिक वेताळ, सासरे पुंडलिक रोहिदास वेताळ, नणंद स्वाती मुंडलिक वेताळ यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। दिनांक 22/1/2017 रोजी श्री महादेव रोहिदास कांबळे, राणा रुपीनगर हाऊसिंग सोसायटी, दत्त मंदिर समोर, निगडी, पुणे, मूळ राहणार चंडिकापूर, बसव कल्याण, जिल्हा बिदर, राज्य कर्नाटक याची बहीण मौजे चिंचोली गावी दिनांक 8/3/2000 रोजी तिचे लग्न झाल्यावर तिला स्वामी चिंचोली येथे असताना सासू, सासरे आणि नणंद यांनी मानसिक व शारीरिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले। ती दीपाली सोमनाथ वेताळ हिने दिनांक 21/1/2017 रोजी बादल्याने राहते घरी अंगावर राखेल ओतून पेटवून घेतल्याने तिला औषधोपचार दिनांक 11/1/2017 पर्यंत तिचा मानसिक छळ करून झाल्याने तिला 21/1/2017 रोजी 5:25 वाजण्याच्या सुमारास ती औषध उपचार घेत असताना मयत झाली। त्याबाबत तिचा भाऊ महादेव रोहिदास कांबळे यांनी दौंड पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 64/2017 हा दिनांक 22/1/2017 रोजी दाखल करण्यात आला असून त्याला भादवी कलम 498 अ आणि 306 प्रमाणे आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। याच्यामध्ये सासू, सासरा आणि नणंद हे 3 आरोपी असून त्यातील सासरा आणि सासू यांना अटक करण्यात आली। आरोपीच्या विरोधात IPC कलम 498 अ, 306, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास दौंड पोलीस करतायत। प्रतिनिधी नेहा जगताप, NTV न्यूज, दौंड।